दिवाळी हा सण सर्वांसाठी ईश्वराने ठेवलेला आहे. खूप छान आहे. आज तारीख किती होणार? 22/10/2025 आणि बुधवार बुधवार दिनांक 22/10/2025 आज आपला दीपावलीचा मुख्य दिवस आहे. तो म्हणजे पाडवा प्रतिपदा. बरं, तर या पाडव्यानिमित्त आपण आज मी ठरवले की पुन्हा एकदा ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाचा विषय सांगायचा. कारण पाडव्याच्या दिवशी आपल्याला आपण सगळं उपभोगलो, सगळं वैभव आपण उपभोगतो किंवा गोड गोड खातो, सगळं काही आपण करतो. पण आपल्याला ज्ञानाची पण त्या काळी सुद्धा आठवण पाहिजे. आपण जे शिकतो आहोत प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी त्याची आठवण आपल्याला कायम असावी. आपली सर्वांची दिवाळी छान चालली आहे ना? सर्वांची एवढे ते चांगली चालली आहे. तर मग दिवाळी सर्वांना छान जाऊ. उद्याची पण आजची पण सर्वांना. विषय असा आहे, अध्याय क्रमांक 10 आहे ज्ञानेश्वरीचा. तर एक विषय भगवंतांनी असा मांडलाय की अर्जुना, माझी म्हणजे माझा विषय ऐकून, माझी भगवद्गीता ऐकून मी जसा तुला सांगतो आहे सर्व विषय, आणि तुझ्या पण अंगी काय काय दोष आहेत ते जसे काढायला मी तुला सांगतोय. अर्जुन तिथे उभा होता, एक सामान्य मनुष्य उभा राहिला. म्हणजे तोपर्यंत सामान्य होता जोपर्यंत समर्थाने म्हणजे कृष्णाने त्याला पूर्ण स्वीकारला नव्हता. तोपर्यंत तो साधाच होता. सामर्थ्य अजून यायचे. पूर्ण युद्धाच्या स्थितीमध्ये कर्म करायचे आणि कर्म करायचे. आता इकडे आपली स्थिती बघा, पूर्ण प्रापंचिक स्थितीमध्ये कर्म करायचे. हेच मी तुम्हाला सांगत असते, कर्म करायचं आहे आणि त्यामध्ये ज्ञान पण द्यायचं आहे. असे दुहेरी आपल्याला कर्तृत्व करायचे आहे. ज्ञानाला न सोडता कर्म झालं पाहिजे. हे संसारातल्या मुख्य माणसाचं काम आहे. म्हणजे माणसाचं काम की ज्ञान मिळाले आपल्याला एवढे वर्ष, आपल्याला आठवण आहे सगळं ज्ञान आपण काय मिळवतो, काय करतो. पण ज्ञानाची संगती लावताना आपण प्रपंचामध्ये चुकतो. हे बरोबर आहे, ते खरं आहे किंवा खरे का खोटे ते मला सांग. प्रपंचामध्ये फार ईश्वर खूप हुशार आहे आपल्यापेक्षा. आपल्याला बरोबर प्रपंचात असं अडकवतो एक ठराविक ठिकाणी, तिथे आपलं ज्ञान काय होतं पूर्ण. हे असं नाही. ज्ञान जे तुम्ही मिळवले हे नीट लक्षात ठेवा. तुम्ही जे ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान कायम तुमच्या बरोबर पाहिजे, तरच आपला विजय झाला असं नाही. तर आपण गुरूंचा अनुभव घेतला, अभ्यासही केला, घरी पण केला, प्रवचनात पण श्रवण केलं, पण आपण जिथे आहोत खरे, प्रपंच हा आपल्याला आपण दिलेला मार्ग आहे. सामान्य स्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना प्रपंचच करावा लागतो. आणि ती स्थिती सामान्य नाही, पण ती नॅचरल स्थिती आहे विश्वात. प्रपंच झुरळाला पण करावा लागतो, प्रपंच लांडग्याला पण करावा लागतो, प्रपंच कोण्याला पण करावा लागतो, प्रपंच मुंगीला पण करावा. म्हणून मुंगी काय करते, पाऊस यायच्या आधी सगळं कुठून अन्नाची कण मिळते ती घेऊन त्या वेळामध्ये जातात सगळ्यांना. तो प्रपंच आहे. आणि ईश्वराने अशी स्थिती केली आहे सर्वांची की सर्व स्थितीमध्ये प्रपंच देह हा जो पंचमहाभूतांचं हे निर्माण जे केले ना, तो ते जिथपर्यंत आहे तिथपर्यंत प्रपंच हा आहेच. तुम्ही म्हणाल आजच्या दिवशी हा मुद्दा कशाला, पण सांगूया, हरकत नाही. खूप दिवसांनी आपण मी असं सांगते, प्रवचन असं सांगतो. तर हे प्रपंच हे वाईटच आहे, तसं चांगलं नाहीच. सगळी इंद्रिय आहेत, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, मग तू जोडसी काय मग तू कान जोडीसी नारायण. प्रत्येक ठिकाणी देवांनी प्रश्न विचारले तसे संतांनी पण प्रश्न. मग तू कान जोडीसी नारायण. सगळं जर तुला ऐकतं दिले, जन्मल्याबरोबर बघा कित्येक मुलं कशी तरी जन्माला आहेत, त्यांना हे सुद्धा ऐका. आपल्यासारखं सुख नाही. बाहेर पहा, कशी तरी जण एखादा पाय लाकडा घेऊन येतात, एखादा डोळाच नाही असं होतं. त्यांची दुःख पहा कशी आहे. मग आपल्याला भगवंताने किती अनुकूलता दिली
ही इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडीशील. ही सगळी तुला उपलब्धी जी दिली ना मी, ती मला जोडण्यासाठी दिली, नुसता प्रपंच करण्यासाठी दिली नाही. माणूस केवळ प्रपंचाची काळजी करतो. मी आता पाहते सगळ्यांचं, म्हणजे मी काय फार शहाणी झाले असं नाही, पण मी सोडून दिली प्रपंचाची काळजी. जेव्हा मी अनुग्रह घेतला त्या क्षणी माझी काळजीच गेली. म्हणजे मी अभ्यासाला लागले, खरं सांगते, अभ्यासाला लागले ना तर मला फक्त ईश्वर माझ्या हृदयात बसला. तो पण सद्गुरूंनी बीज मंत्र दिले, तो इतका बसला की त्यांच्या सांगितलेल्या अभ्यासानुसार मी प्रत्येक गोष्ट करू लागले. आता घरी तर सगळे अभ्यास करायला वेळ नसायचा, सारखं ससूनला पळायचं. त्या पळण्यामध्ये कसे अभ्यास करता येतील हे मी ठरवलं पाहिजे. आपलं जीवन हे पळण्याचं जीवन आहे प्रत्येकाचं, ते बरोबर आहे. पण त्याच पळापळीमध्ये, त्याच विरुद्ध स्थितीमध्ये आपण ईश्वर कुठे बघा आपल्याजवळ आहे, आपण शिकलोय, साधना शिकलो. एक लक्षात ठेवायचं, पळापळीच्या जीवनामध्ये, विरुद्ध स्थितीच्या जीवनामध्ये ईश्वराला कुठं पकडता येईल तसं पकडायचं. ते कान्याचं उदाहरण आहे बाबा गोकुळाला. कितीही त्या यशोदेने त्याला, यशोदा म्हणजे बुद्धी आहे, यशोदेने किती भगवंताकडे निघालेली बुद्धी ती यशोदा, कळलं? कितीही तिने आणि भगवंतमय झालेली बुद्धी ती राधा. राधाचे उलट काय? धारा. श्वासाची धारा जी केवळ भगवंताच्या नामाकडे इथे निघाली त्याला म्हणायचं राधा. ती राधा ती वेगळीच आहे, राधा सर्वांपेक्षा वेगळी. म्हणून ही जी बुद्धी आहे निघाली, कोण आहे? यशोदा. तिला काही त्याच्या कानावरच नाही असा आपण वाचतो. कानाच्या फोड्या आपल्याला आवडतात, सगळं आवडतं. त्या फोड्या आपल्या जीवनातल्या आहेत, आपल्या जीवनातच काना सामावलेल्या आहे आणि तोच या संसाराच्या फोड्या आपल्या करतो. खूप तुम्हाला नको नको करून टाकतो, पळत माझ्याकडे या, किती पळा असा तो तुम्हाला अनुभव देतो. किती पळा, तसं नका करू. चतुर साधक काय करतो? त्याला पकडतो. कुठे पळणार? तूच माझ्या हातात आहेस, खलास. हे चतुर साधकांचं लक्षण आहे. पळणार किती? आम्ही नाही तुझ्या मागं म्हणून. तू किती कर्म निर्माण करशील, तू काही करशील जगामध्ये, आणि आम्ही तुझ्या मागं किती पळणार. म्हणून कान्याला पकडण्याची ठिकाण आहे आपल्या शरीरात. पहिले डोळे आहे, कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे आणि अंतरेंद्रिय. अंतरेंद्रियांचा खजिना आहे आपल्याला ते, आणि ती ध्यान केलं की ध्यानाने ती परिपक्व होतात. अंतरेंद्रिय कोणती सांगा आपल्याला? मनबुद्धी. पहिलं मन अंतरेंद्रिय आहे. बाहेर दिसतंय का कुठं? बुद्धी दिसते का? चित्त दिसतंय का? आणि मन बुद्धी चित्त प्राण दिसतो का? न दिसणारी ही इंद्रिय, त्यांना पण इंद्रिय म्हटलं इथे ज्ञानेश्वरांनी. मग इंद्रिय काय करतात? दिसत नाही. नाक दिसतं, डोळे दिसतात, तरी दिसणाऱ्या इंद्रियांपेक्षा न दिसणाऱ्या इंद्रियांनी भगवंत जर पकडायचा प्रयत्न केला तर तो थोडा तरी पकडला जातो. थोडा तर नाही, चांगला पकडला. तो दिसत नाही ना लोकांना, म्हणजे दिसत नाही त्याने पकडायचं, असं करायचं. आयडिया करा. आणि भक्तीत राहा. काही ज्ञानी बिनी व्हायचं नाही पुढे, काही गरजच नाही त्याची. कोण झाला त्यांच्यापेक्षा मोठा. ज्ञानी व्हायची काही तडफड करू नका, भक्त व्हायची तडफड करा. तडफड करायची आपल्याला. कशाची करायची? भक्त व्हायची. मग भक्ताच्या चेहऱ्यावर कधीच नाराजी दिसली नाही पाहिजे. पण भक्ती आहे म्हणून संसारातले काही दिसले किंवा दुसऱ्याचे का. आता समजा एक माझं उदाहरण झालं, मला खूप जगाबद्दल सारखं प्रेमच वाटतं, माझा भावच नाही आहे दुसरा कोणाच बद्दल. आणि कोणीही अनोळखी जरी माझ्या पुढे आलं, रिक्षावाले किती वेळा रोज संबंध येतात. रिक्षावाले काय ते रिक्षावाल्याचा संबंध आहे माझे, तू त्याने आणलं पैसे दिले विषय सांग, पण नाही मी त्याला शाबासकी दिल्याशिवाय आत येतच नाही. माहीत नाही का? हे अवाजवी प्रेम आहे जगाच्या विषयी.
बरोबर 2 लहान मुलं आली. आम्ही खाली आलो होतो. आम्हाला जायचं होतं विनायकपुरम. कामं चालली तर आता खूप घाई आहे. खाली उतरून 2 एवढीशी छोटी छोटी मुलं कुठून आली ती कोणाला कुठल्या तरी वाड्यातून आली. म्हटलं कशाला आले रे तुम्ही इथे? वो बिल्ली का पिल्लू है ना वो लेके जाने इनोसंट होत्या. इनोसंट जे जे आहे त्याच्यामध्ये ईश्वर आहे लक्षात ठेवा. त्याच्याशी आपण बोललं आपल्याशी देव बोलणार लक्षात ठेवा. त्याच्या मनात काही नाही. त्या छोट्याशा मुलीला म्हटलं काय नाही बोल वो बिल्ली का पिल्लू आहे ना ते तिथं आमच्या खाली 5-6 पिल्लं झाली त्या मांजरी. वो लेने को म्हणजे वो नाही लेके जाने को. मग तुला काय पाहिजे म्हणून नाही हमको फटाके नाही आहे कुछ नाही हमारे पास. आमचा स्वानंद तिथं चालला होता फटाके उडवायला. त्याच्या पिशवी त्याला म्हणलं स्वानंद काय नाही. आमची मुलंही तसेच. त्यांनी दोघांनी लगेच एक जणीचं पाकिट काढलं त्यांना दिवडे टाकलं बहीण भावांना गेली आनंदात. हा जो नैसर्गिक आनंद आहे त्यात भक्ती पण आम्हाला हे सांग. खूप जगामध्ये अशी मुलं आहेत ज्यांना फटाके नाही. खूप अवतीभोवती जग वेगळं आहे. तिथे पहा ईश्वर पहा अनुभवा. आपली भक्ती आपल्या देहापुरती आणि आपल्या प्रपंचापुरती बघू नका. जिथे अनुभव आहे ईश्वराचा तिथे बघा. आणि हे बघायला शिकायचं. आनंद कसा येतोय त्या अनुभवा. आनंद येतो. पान आले पान ठेवत असल्यावर तर मान मिळाला. कळलं का मान? भक्ती ही कृत्रिम नाही करायची. माझं शिका. तुम्ही मला तुमचं शिकून सगळं वाटाल. सगळं वाटाल जगाला. मग आम्ही काय करायचं? काय होत नाही. आपण वाटले ना तरी दुसरं देत. ही भक्ती डोळस आहे मेलेली नाही. मेल्यासारखी भक्ती करूच नका. जिवंत भक्तीचा जरा आपल्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या आला पाहिजे निर्माण झाला. भक्ती ज्याने शिकली त्याचा जिवंत जरा पाहिजे मेलेला नाही. कुठं आहे जमिनीवर दिसते कुठं नाही कुठं आहे कुठं गेलं असं नाही. तुम्हाला आम्हाला घरी कसं सोसावं लागतंय ते तुम्हाला काय माहिती. सगळ्यांना सोसावं लागतं. कोणाला नाही. मनुष्य जन्माला आलो म्हणजे सगळ्यांनाच व्यवहार आला. विचित्र आहे तो व्यवहार. सगळं नाती आली त्याच्यावर दुःख आलं. एक लक्षात ठेवा. जरी तो कितीही हे सांगून तो ज्ञानांचा बाप असला तरी तो ते तिथं असतं सगळं चक्र. ते कोणालाच चुकले. तुकारामांना चुकलं का नाही. तुकाराम एक करायचे आवडी दुसरं करायचे. तुकाराम विठ्ठलाचंही म्हणायची वैष्णव माझ्या माहेरून आणले. हे आहे म्हणजे ज्याची भेदात्मक बुद्धी आहे तो भेदच पाहतो. पण आपण भक्तांनी काय करायचं हे ज्ञानोबारायांनी या ठिकाणी 10व्या अध्यायामध्ये शिकवले. एठ भगवंताच्या सामर्थ्यापुढं वेद मुखे काय वर्णन आहे. वेद काय झाले. आपण कुठं बसतो मला नेहमी स्वतःला लहान समजा. जितकं तुम्ही भगवंतापुढे लहान समजा तेव्हा तुझ्या सामर्थ्यापुढे मी काही नाही. मला काही येतोय मी त्यापुढे जातो असं म्हणलं ना. मग गेलं भाषा ठोगली विषय गेला. मग मार पडतो भगवंताचा. एथ वेद मुखे. वेदाने इतकं सामर्थ्य आहे का? आपण जर वेदाचं अक्षर तरी पाहिले. आपण हा वेद पाहतो हा वेदच आहे. आपल्याला हा वेद तरी कळलाय का? आम्ही विचारतो ज्ञानेश्वरी वाचली नाही का कळतच. म्हणून मराठी आणली ती वाच. ती तरी कळली का? कुठली वाचा ज्ञानेश्वरी. वेदमुखे शरण. प्रत्येक ठिकाणी ईश्वराच्या शक्तीला शरण. सद्गुरू आमचे होते ना खूप कडक होते. सद्गुरूला पण ओळखत नाही एवढं की फार गाव नाही ओळखू शकणार नाही. सद्गुरू जो असतो ना तो फार वेगळा आहे. तुमच्या कोणाच्याच हाताला कधीच येणार नाही. आणि त्याला कसलाही मोह नसतो एवढं लक्षात. कसलाच मोह नाही असा असतो सद्गुरू. तुमच्या कधीच कोणाच्या हाताला येणार नाही असा असतो सद्गुरू. एथ
वेद मुके त्याचं वर्णन कोणीच करू शकत नाही. वेदांचं जसं केलं नाही कोणी परत ते वेद सुद्धा इथे मुके होतात वर्णन करताना भगवंताचं. ते सांगतात आम्ही वेद आहोत, बम 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 ते सगळं आहे आमच्यात, पण आम्ही सद्गुरूंचं वर्णन नाही करू शकत. दॅट द वेद. काय म्हणतात? वेद असं म्हणतात. मी ते नाही देवा, आम्हाला जमलं नाही असं वेद कबूल करतात भगवंताचं. आणि ते सांगतात आम्हाला तुमच्यासाठी जन्म द्या एखादा, म्हणजे सेवा तरी करू. ते वेद कानाला लागले मासे म्हणून. लक्षात घ्या, विठ्ठलाच्या मूर्तीला मासे का लावले कानाला? त्यांना काही गंमत वाटते का? वेदांना कळला नाही भगवंत, म्हणून त्यांनी सांगितलं देवा तुमचे भक्त जे जवळ आल्यावर तुमचं नाम घेतात ते निदान तरी आम्ही ऐकू तरी, म्हणून इथं तरी आम्हाला जागा द्या. कुठं तरी पण आम्हाला जागा द्या. देवाने भगवंताला साधी वीट फेकली, त्याच्यावर प्रभू उभे राहिले. ही महती आहे भक्तीची. म्हणून अभ्यास करायचा आवड नाही, अभ्यास करायचा नाही, स्वतःचा भाव बदला. भावच बदलणं गरजेचं. कळलं? एथ वेद मुके मन पवन पांगुळ. मन कुठं आहे म्हणले? आहे की आत कुठं? इथं. कुठं असतं मन? सांगता येणार नाही मन कुठे. अहो मन दिसेल त्याच्यावर जात. पेढे दिसले गेलं मन, लाडू दिसले गेलं मन, अजून काय? चांगली परत दिसली गेलं मन, साडी दिसली गेलं मन. मन आहे ते. मनाला काय बरोबर आहे? वाऱ्यापेक्षा चंचल आहे ते. जात कुठे? अशा मनाला मावरायला सांगितलंय परमार्थ. कसं आवडणार? आणि त्यासाठी दिले फक्त गुरु श्रेष्ठ आहे. गुरूंचं नाम किंवा तुम्हाला काय बीजमंत्र दिलाय, गुरूंना दिलं बीजमंत्र. आणि सगळ्यांना तुम्हाला सांगते, सगळ्या सेवा तुम्ही करू शकाल, गुरूंची सेवा कोणीच करू शकत नाही. सद्गुरु सेवा फार मोठा भाग आहे आणि खूपच मोठा असं खूप वेगळा असतं. भीमाला वाटलं मी किती मोठा आहे, गलिलठ्ठ, आणि ते मारुतीरायांना आवडलं नाही. भीम सुद्धा सगळे भक्त आहेत ते, मारुतीराय ते केवढा भक्त आहे श्रीरामांचा, कट्टर भक्त आहे, पण गर्व नाही. हा फरक आहे. भीमाने कार्य केलं पण गर्व झाला. माझ्यासारखं वजन कोणाचं नाही आणि माझ्या इतका भक्त पण कोणीच नाही. मला इतकं शक्ती आहे, माझ्या इतका शक्तिमान जगात नाही, असा गर्व कोणाला झाला? भीमा. झालं. तिथून तो जात होता एका ठिकाणी वनातून असताना नाम विसरला देवाचं. भगवान कृष्णांचं नाम विसरून गेला. जो नाम विसरला त्याचं वजन खाली गेलं. एक क्षण सुद्धा बीज मंत्र विसरला नाही पाहिजे. किंवा तुम्ही जो मंत्र प्रेमाने म्हणत असाल, प्रेमाचा तो म्हणा. आता प्रेमाचाच मंत्र चाललाय, तुम्हाला माहिती. तुम्ही माझं नाव घेता मंत्रामध्ये, मी आहे का एवढी योग्य त्याची? बरोबर, चाल तुम्हाला नको. भीम विसरून गेला भगवान कृष्ण आहे आणि ते आपलं ईश्वर आहे, ते आपलं दैवत आहे. छाती पुढे काढून मनात म्हणत चाला, मनात माझ्यासारखा शक्तिमान कोण आहे? चाल. देवळगत दरवाजा जर खाली तिथं येऊन बसले महाराज. कोण? मारुतीराय. बसलं तिकडे 3-4 किलोमीटर शेपटीकडे जाते. मुद्दाम शेपूट लांब केला. मारुतीरायांना सर्व सिद्धी प्राप्त आहे. याची परीक्षा बघायची ठरवली. ठरवल्याबरोबर भीम आले तिथं. आणि काय असं पडलंय म्हणे शेपुटी, काय असतंय झाड, काय पडले? झाड आहे का काय एखादं? म्हणून त्याला शक्ती आहे ना, लागली. त्यांना वाटलं तू करंगळे लावले की उडून पडेल ते. काय शेपटी कळलंच नाही, झाड.
हे गेलो वाकायला, करता करता पडलं स्वतःच. इतकं पडलं त्याला लाटलं सगळीकडं. हा ते मला म्हणाला माझी शक्ती गेली कुठे, एवढा शक्तिमान मी, पण मला हे काय काय ते उचलता आलं नाही. मारुतीला तिकडे असत होतं. शेवटी इतकी जड केली की ती साधे यांच्या हाताने पायाने कशाने हल्ली पण नाही. शेवटी उलटून पडलं तिथंच. पडल्यानंतर विचारा हे मला हल्लं नाही त्यावरती हे आहे काय. मग पुढं गेलं तर तिथे हे बसले मारुतीराय बसले. मारुतीराय सप्रेम भक्त आहेत भगवंताचे. अजूनही मारुतीराय हिमालयाच्या एका गुहेमध्ये श्रीराम जय राम जय जय ते त्यांचा जप येतो तो ते लिहितात अजूनही. पूर्वी म्हणजे आपले हॉल नुकताच सुरू झाला फोटो आला तर आपल्याकडे 7-8 वर्षांना तसा बघितलेला होता. फोटो आले. हा, फोटो आला. हिमालयात फिरत गेलेले विद्यार्थी त्यांनी तो फोटो घेतला. मारुतीरायांच्या गुहेत चुकून एक विद्यार्थी गेला. हा, विद्यार्थी गेला. बऱ्याच कॅमेरा होता. विद्यार्थी चुकून गेल्यानंतर मारुतीरायांनी सहज ते लिहितायत अजून श्रीराम जय जय राम श्रीराम जय अजून लिहितायत. याला म्हणायचं भक्ती. भक्तीचं टुंबा, बाकी काय नाही, काहीच खरं नाही. बाकीचे काही द्वार सगळी बंद करा, फक्त भक्ती. आणि मग ते गुहेत गेला तो मुलगा, त्याने पाहिलं पण नाही त्यांच्याकडे. त्यांची एवढी प्रखर किरण आली, तो मुलगा जागेवर जळून खाल्ला. कॅमेरा मात्र त्याने त्या कॅमेऱ्याने टिकले. ते चित्र आमच्याकडे आलं. त्याचा मित्र दुसरा होता, त्याने हे पाहिलं. तो थोडा लांब उभा राहिला, प्रार्थना केली, जवळ जाऊन मग ते सगळं घेतलं. इकडं आले तो मुलगा तर गेला. पण त्या गेलेल्या मुलाच्या फोटोमध्ये कॅमेऱ्यामध्ये हा फोटो म्हणजे तो भक्त जो आहे तो कुठला आहे. हा मला त्यांचं दर्शन व्हायला त्यांना झालं, त्यांनाही तुमचं दर्शन झालं. आजकाल म्हणून तर काही फोटो नाही, ते काय कुठूनही तुमचं दर्शन घेऊ शकतात. तो फोटो माझ्यापर्यंत आला तेव्हा हे आपल्याला दिसतं की भगवंत समजा अवतार होऊन गेलाय तर आहेत अजूनही सगळीकडेच आहेत. पण आपण त्यांची भक्ती करतो, दिसत नाही. भक्त दिसतं की नाही. भगवंतापेक्षा कधी कधी भक्ताचं पारडं जड असतं. भक्ती करतो, भक्ताचं पारडं जड आहे लक्षात घ्या. भगवंतापेक्षा असं देवच म्हणतो मी नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात एत वेद मुखे. वेदांनी खाली माना घातल्या भगवंताचा जन्म आणि या सगळ्या लीला पाहिल्या. ते म्हणाले आम्ही फुकट एवढे बडबड करीत राहिलो, कितीतरी लाखो वर्ष गेली. आत्ता भगवान श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा आम्हाला भक्ती समजली. नाम कसं घेतात, भक्ती कशी करतात हे समजलं. एक पवन पांगुळले राती वीण मावळले रवी शशी. अगा उदरीचा गर्भ जैसा नेणे आपले मातेची वैसा. मी आगवया देवा तैसा नेणवे. भगवंत दुःखाने काय काय अध्यायामध्ये भगवंतांनी दुःख प्रगट केले की अर्जुना कुठल्या एक देवांना सुद्धा मी माहीत असेल असं ना सांगा. गावातले देव असतात, भैरवनाथ असतो, त्यांच्या पाया पडल्या कधी ते सांगतात का नाही आता तुम्ही इकडे नाही आलं तर चालेल, कृष्ण भक्ती करा किंवा गणेशाची भक्ती करा सांगतात. तुमचं आमचं भाग्य उजळावं लागतं. ते भाग्य केवळ सद्गुरूंच्या अनुग्रहामुळे बदलतं. सद्गुरूंचा अनुग्रह नाही काय विश्व नाही, पण पलीकडे काय. त्यासाठी आपलं भाग्य उजळावं लागतं, कळलं. मग हे सगळं जर झालं तरी अर्जुना भक्ती कशी करायची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचं तैसा मनुष्य आत तो जरी झाला प्राकृत तरी प्रकृती दोषाची मातून निघते. त्यांचा जो भक्त असतो तो प्रकृतीच्या दोषांना एवढं महत्व देत नाही. झालं काहीतरी पुढं चालतं.
प्रकृती दोष हे सगळ्यांना असतात, भक्त असतात तरी त्यालाही असतात. पण ते एवढं महत्व देऊन प्रकृती दोषांकडं सारखं बघत बसत नाही. तो काय करतो? संकल्पाने प्रकृती दोष घालवतो. नीट लक्षात. कशाने घालवतो? संकल्पाने प्रकृती दोष घालवतो. अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंता, देवा तुम्ही तर सर्वांच्या देहात आहात असं तुम्ही म्हणता, पण मग आम्हाला कळत कसे नाही? हा प्रश्न पण बरोबर. काय वाचते ती? सर्वांच्या देहात आहात, मग आम्हाला कसे कळत? माझ्या देहात आहात, कळत कसं नाही? कारण हे पण खरं आहे, प्रत्येकाच्या शरीरात तो आहे, पण तो कधीच म्हणत नाही इकडे ये, मी आहे इथे. म्हणून म्हणतो काय? म्हणून लोक अशी पांगली. एकदाच वेळी देवाने बोलावं ना, मी कुठे येते तसं बोलणं ना, बोललं पाहिजे. असं काय करायचं? कोण बोलवतो देवाला? आपल्या देहातल्या देवाला कोण बोलवतो? आपल्याशी सांगा. सद्गुरू बोलवतो. सद्गुरूंचं तेवढं सामर्थ्य आहे की तो देवाला बोलायला लावतो. हे सद्गुरूंचं सामर्थ्य. सद्गुरूराज एकदा अनुग्रहाचं बीज या ठिकाणी देतात. एका अनुग्रहाच्या बीजाने शिष्याचा देह पवित्र होतो. यावर सद्गुरूंची पॉवर ओळखा, योग्यता ओळखा. केवढी पॉवर आहे, केवढी योग्यता आहे की एका बीज मंत्राने तुमच्या देहात सगळं जाळायचं आणि मग तुम्हाला अभ्यास द्यायचा. एका सूर्याच्या मंत्राने तुमचे सगळे रोग जाळायचे आणि तुम्हाला अभ्यास द्यायचा. म्हणून आपल्याकडे सूर्योपस्थान महाराजांनी ठेवलंय ना. आपली भक्ती खूप छान आहे. आपल्याला जे दिलंय ना ते असं ओळीने जगापेक्षा वेगळं नाही, जगातच आहे. पण जे आपल्याला गौप्य कळलं नाही कधी, भक्ती म्हणजे काय, अनुग्रह म्हणजे काय, ते गौप्य आमच्या बाळकृष्ण महाराजांनी ओपन केलं सर्वांना. म्हणजे जे अनुग्रह येते त्यांच्या शिष्याचे. आणि असं ओपन केलं की शिष्य स्वतः पूर्ण होऊन दुसऱ्यांना ते सांगू शकतात. असं ओपन केलं. ओपन हार्ट. ते म्हणतात ओपन हार्ट सर्जरी, ते नाही म्हणायचं. ओपन हार्ट केलं स्वतःच ना. ज्ञान ओपन केलं. गुरुजींच्या अगोदर हे ज्ञान ओपन नव्हतं की नाही? नव्हतं. फक्त एक झालंय आता की आपल्याच्याने म्हणजे माझ्याच्याने हे ज्ञान जगात घालू शकले नाही. मला असं वाटतं की पुण्यातले आपले लोक सांगणे करावेत. म्हणजे सगळेच्या सगळे साधक जर कुठले तर ते जातील बाहेर प्रचारात. समाजा एक भाव होता, ते काय झालं नाही. म्हणून आपण इथे राहिलो. ठीक आहे, मी तर एकाला जरी उद्धारलं तरी माझं पुण्य झाले माझ्यात. म्हणून अर्जुना म्हणजे नाही, पण तुम्हाला एक सांग, आपल्यामुळं घरातले पण उद्धरतील अशी अपेक्षा ठेवू नका. उद्धरेल आत्मनात मान. बस. सगळे काही उद्धाराला आलेलेच नाही. ते तुमच्यावर प्रपंचात आले किंवा तुम्हाला त्यांच्यावर घातलंय देवाने. म्हणून काय तुम्ही त्यांचा उद्धार नाही घ्यायचा अंगावर, काही संबंधच नाही. ते त्यांच्या पापपुण्याने चाललेले आहे. आता तुम्हाला कळत असेल, आपण आपल्या पापपुण्याने चाललेलो आहे. ज्याला बीज मंत्र मिळाला त्यांनी ओझं घ्यायचं कारणच नाही. काय उतर घ्या. ज्या घरात जन्म घेतला किंवा ज्या घरात गेलो सासरच्या, तिथे आपण किंवा पुरुषांना जी बायको नाही, तेव्हा आलेली बायको आपल्याबरोबर प्रसंग काय
तर होईल असा हा अट्टहास कोणी करणार किंवा आपल्यामुळं आपण करून घ्यावं सगळ्यांना हा अट्टहास करू म्हणून तुमचे चेहरे असे दिसतात सामान्यांचा. आणि तुम्ही अट्टहास करता आपली साधनं त्यांच्यासाठी उपयोगी आणता. उपयोग नाही हे आज मी तुम्हाला बजावून सांगतो. त्यामुळं होतं काय आधी मर्म निघाला. त्यामुळे काय होतं तुमची साधना घटते आहे कमी 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 कमी. तुम्ही जो अपेक्षा ठेवता ना 6 वर्षात साक्षात्कार 6 आहे आपल्याकडे बरोबर मला झाला त्या की तुम्हाला लोकांना त्यांना गोळे गोळे इथले गोळे गोळे इथंच ठेवले. खूप पाहत होते 6 वर्षात साक्षात्कार हे आपलं गमक आहे अगदी बरोबर आहे. XYZ ला झाला त्या की ABCD ला होणार हे साधारणपणे तेवढी ताकद आहे. पण तो होत का नाही रिझल्ट काय हे त्याचं मर्म. प्रत्येक भक्त बीजमंत्र दिल्यापासून गुरूंकडून जी ताकद घेऊन गेला ती आत्मोन्नतीसाठी न वापरता प्रापंचिक सुखासाठी वापरतो एक. आणि प्रपंचात जे आपले लोक आहेत त्यांच्यावर ही पण माया करतो की माझ्या सहित माझ्या सगळ्यांचा उद्धार होऊ दे. दॅट इज नॉट. तसं कदापि शक्य नसतं. ज्याचं पाप त्याच्याजवळ ज्याचं पुण्य त्याच्याजवळ अर्ध पुण्य अर्ध पाप असं काहीतरी सगळेच लोक असतात. आपलंच अजून शिल्लक आहे तर दुसऱ्यांचं कधी झालं. आपली सगळी पापं गेलीत असं कोण कोण समजतं. पापं गेली समजा पण दुसऱ्यांच्यात किती व्यर्थ गेलं ना ज्ञान. तुमची किरणं गेली सगळी किरणं जातात. तुम्ही हे करता काय संकल्प करता माझ्या अमुक अमुक ह्याचं अमुक अमुक होऊ दे ते काम होते. लक्षात तुमच्या संकल्पाचं नंतरचं तुम्ही त्याचं कुठे घातलं ज्ञान परत खाली श्वास कुठे घेतले स्वतःसाठी प्रार्थना कुठे केली ते गेलं. हे भगवंत इथे सांग अर्जुना तो संमोह ज्ञानबुद्धी संमोह आहे बुद्धीचा. मी ज्ञान दिलंय गुरूंनी ज्ञान दिलंय नाहीतर आपल्या हॉलसारखं ज्ञान जगामध्ये कुठं नाही एवढं तुम्हाला सांग. पण तुमचे रिझल्ट जर मी पाहिले तर रिझल्ट पुअर आहे. एकही मला म्हणत नाही आई मला साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाला असेल तर तुमच्या अंगाचे गुण पालटतात. आमचे काय काय न झाला असेल आपले गुण बदलले पाहिजेत पहिले दुसऱ्यांना जाणं वेगळं. राग किंवा काय पण काम काम बदललाय का लक्षात घ्या. कामाची काय व्याख्या केली तुम्ही घरी बसून काहीच नाही की सामान्यांसारखं. काम म्हणजे इच्छा सर्व प्रकारच्या इच्छा आल्या ते तुम्ही काय बदललं सांगा मला. सूक्ष्म आहे तुमच्याजवळ उत्तर नाही. प्रत्येक गोष्टीची आपल्याला अजूनही जर इच्छा होत असेल तर काम बदलणार नाही. हे बदलण्यात आपलं तप झालं पाहिजे. हे बदलण्यात आपलं वय गेलं पाहिजे. दुसरं प्रपंचाचं काय बदलतायचं ते कधीच बदलणार नाही. ते बदललं तरी पुन्हा तेच होणार बदललं तरी पुन्हा तेच. प्रत्येकाचं प्रारब्ध आहे ना तिथं वेगळं वेगळं. भगवंताच्या प्रारब्धात आपणच आड घालतो खंडीकर. तुमचं बदललंच नाही काही असं मी स्पष्ट सांगतो. कारण तुमचे सर्व श्वास सर्व लोकांसाठी कायम गेले आणि तुम्ही कोरे बसले. श्वास एक एक श्वासाबरोबर ईश्वराचं नाम घ्यायचं आहे. ते स्वतःसाठी साठवायचं आहे. तुम्हाला साक्षात्कार झाला मग तुम्ही जनतेसाठी खुशाल सगळं करा. कारण साक्षात्कार हा एक असा शिक्का आहे की जो एकदा बसला की तो जात नाही. बुद्धीतलं ज्ञान कुठेही जात नाही. दुसऱ्यांना द्यायचं असलं देऊन आपल्याला कसं ठेवावं याचं ज्ञान असतं. याचं ज्ञान होत असतं आपल्याला. जरी गेलं मी तुम्हाला रोज ज्ञान देते माझं गेले का ज्ञान. जर दिलं असतं गेलं असतं तर मग पुन्हा इथं बसले नसते.
पळून गेले असते कुठे. नको बाबा, ते व्यासपीठ हे व्यासपीठ अवघड आहे, अवघड आहे, मी नाही बाबा. मी दिलं असतं परत, म्हणजे करून टाकलं असतं काय. पुढच्या करायचंच आहे आपल्याला. आपण मला एक पटलं बरं का सर्वांच्या की हे जे मी बसते हे व्यासपीठ आहे ना, हे सुद्धा माझं नाहीच आहे, ते कधीच नव्हतं. फक्त सद्गुरूंच्या प्रेमामुळं, त्यांच्या आग्रहामुळं मी या ठिकाणी हे झाले, काय झाले, प्रस्थापित झाले. पण आता काळ गेला बराच. आता मला कळून चुकतंय इथं बसून. तुम्ही सगळेजण काय नेहमी येत नाही, पण मी रोज येणारी व्यक्ती आहे. मला रोज कळतंय काय बदल होत आहे तिथे, बदल झालेले आहे. आता दुसरी व्यक्ती हवी आहे. ते सगळं आपण चिंतन करावं आणि चिंतन करून ते बदलून टाकावं. इथं मी आले निर्णय. बरोबर आहे ना पवार? नाही माऊली, तसं नाही आहे. हा, नाही नाही तसं नाही म्हणजे असं आपण नाही मीच बोलायचं. पाहिजे, हा, मीच मी पाहिजे, आहे की जाते. दुसरं कोणी नको आहे, मीच पाहिजे. नाही तसं नसतं. काळाचा ओघ, काळाची भाषा आपण जाणली पाहिजे असं नाही. आणि ती पण भगवंताचीच इच्छा आहे. आपण आपल्यावर कशाला घ्यायची, कोणी आपल्यावर काही घेऊ नका आणि कोणी काय बोलू. ही भगवंताची इच्छा आहे, सद्गुरूंची इच्छा आहे. तर किती काळ गेला, 30-31 वर्ष गेली, आपण मानलं पाहिजे, मानायला पाहिजे. पण एवढं सामर्थ्य, म्हणजे एवढं त्यांनी दिलेलं सामर्थ्य जे आहे त्याच्यात आपण उपयोगी आणलं. कित्येक लोकांचा उद्धार झाला, कित्येक लोकांना मंत्र झाले, कित्येक लोकांचे लोक शहाणे केले, म्हणजे प्रवचन करून असं सगळं आपण माझं मी कर्तव्य सगळं केलं. तर हा हॉल जो आहे ईश्वराने दिलेला, गुरुजींच्या किती प्रसन्नतेसाठी त्यांनीच आपल्याला हा हॉल त्यांच्या कृपेमुळे मिळाला. इतकाच आम्हाला, इतकं त्या बिल्डरनी कन्सिडर केलं माहिती आहे. म्हणतात त्या बिल्डरांनी मला सांगितलं, ताई आपले लोक आहेत ना, रोज 100 जरी जमा झाले ना तरी माझ्या खात्यात भरा. असा कोण बिल्डर आहे मला सांग? 5 लाख रुपयाची वास्तू आहे, असा कोण बिल्डर आहे? तो बिल्डर आमचा, हा बिल्डर घुसला त्याच्यात. कोण बिल्डर नाही दुसरा. आमचा हा बिल्डर घुसला तर सगळी काम. तसंच आजही आहे. आज मी मानते ते कोणात तरी घुसले आणि म्हणून ही क्रांतीची वेळ कदाचित आली असेल. क्रांती आहे जगात. जगात नेहमी बदल होत असतात. एकच गुरु कुठं नाही आणि एकच शिष्य पण कुठं नाही. भगवान कृष्णांनी पण गोकुळ सोडलं, मथुरा सोडली, सगळं सोडलं, प्रश्न आहे. तसं हे जे आहे त्या काळी इतकं छान मिळालं आणि इतकं प्रेम वाटलं मला. जी कार्यकर्ती मी होते, एक स्त्री होती, तरी त्यांनी सांगितलं, ताई घाबरू नका. मी राळकर राम मंदिरात सांगू ना थोडंसं. राळकर राम मंदिरात सद्गुरुनाथ गेल्यावर त्यांनी मला सांगितलं, थांब 2 तारखेला किंवा जूनच्या 1 तारखेला नवलेताईंचं प्रवचन होईल बरं, एवढं सांगितलं. आणि बरोबर 31 तारखेला आम्हाला काय माहिती होतं, असं गुरुजींना आम्ही श्रद्धांजली वाहिली, रडू येतात ना. आणि 1 तारखेला बरोबर मी त्या व्यासपीठावर बसले. क्रांतदर्शी गुरु गेला आणि त्या व्यासपीठावर बसून जिथं गुरुजींची 6व्या अध्यायाची 150वी ओवी संपली होती, तिथून 151वी ओवी मी सुरू केली. लोकांना हे कळलं नाही की आवाज गुरुजींचा आहे का प्रेमळ माताजींचा. त्यावेळी माताजी नव्हते, नवलेताई होते. पण माझा आहे का त्यांचा हे सुद्धा कळेल ना. इतकं आमच्यात साम्य होतं की त्यांची कृपा, अमोघ कृपा. गुरूंच्या कृपेला कुठेही ओघ नसतो किंवा हे नसतं, आवडलेलं नसतं, कोणावरच नसतं, सर्वांवर अमोघ कृपा असते. आणि मग तिथून पुढं मी 2 महिने तिथं अखंड प्रवचन झाले. 2 काहीतरी असतंच ना मध्ये. मग ते राळकर माझ्या पुढं आलं, बाई माऊली दुसऱ्यांना पण प्रवचन करायचे, तुमचं थांबतच नाही, म्हणून आपण थांबू. मग ते बाईंना प्रवचन करायचे. त्यांनी सांगितलं, आता तुम्ही उठा. तिथून उठले. एक लक्षात, कुठंही बसलो तरी ते कायम नसतं, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या घरात तुम्ही आहात, तुमचा भ्रम आहे. तुम्ही म्हणणार माझं घर मी सांभाळते, माझं घर मी माझं घर, हे मला माहिती आहे सगळ्यांचं. ते घर तुमचं नाही.
आपलं हे घर तरी ऐकवा नाही, एक पहा. देहच आपलं नाही. तो काय रामदास स्वामी कोणाचे हे घर हा देह कोणाचा कोणाचे हे घर हे हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तो देह. आत्माराम त्याचा तोच नाही. हुशार व्हा सावध व्हा थोडस वय झाल्यावर कोणी म्हटलं घरातलं काय मग वाईट वाटतं वाईट वाटणारच आहे प्रत्येकच आहे ते काय मला सांगू नका भविष्य मला सगळं माहिती हे भविष्य मला माहिती आहे तेव्हा असं आहे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा शेवटी काय झालं कोणीच नाही जवळ रानात अरण्यात गेले सगळं झालं होतं झोपले समोर भिल्ल होता त्याला सांगितलं माझ्या अंगठ्यांना माहिती होतं आपला शेवट कसं अंगठ्याला बाण मारतात तो भिल्ल रडायला अहो देवा हे काय सांगणार मला कोणतं कर्म माझ्या नशिबी आलं असं बडवून घ्यायला देवाला तुझा बाण मारणार मला सांग ते म्हणले तू मार तुला काय करायचंय मी तुझं हे कर्म शिल्लक ठेवलं होतं असं समजून मार मार देव फार काटेकोर आहे कर्मांना तो कधीच चुकत नाही मनुष्य चुकतो म्हणून तुम्ही सगळ्यांनी ज्ञान घ्या आत्ता सावध व्हा स्वतःच्या आणि असं समजायचं कारण नाही कुणी आपल्याला घरातलं काही बोललो तरी चालतं मायेत जाऊ नका मायेच्या अतीत ज्ञानी मनुष्याला कोणीच काही बोलू शकत नाही बोलायचं नाही नाही म्हणजे नाही कारण तो मनुष्य कोणावर अवलंबून नाही तो कुठे गेला तरी त्याला भाकरी मिळेल अशी त्याची खात्री आहे देव त्याच्या बरोबर आहे ज्याच्याबरोबर ईश्वर आहे त्याला तो कुठेच उपाशी मरत नाही इस्टेट मॅटर हे सगळं वाटण्यासाठी आहे आपल्यासाठी नाही आता जरी तुम्ही स्वतःच्या पंख्याखाली झोपत असाल मान्य आहे मी 22 वर्षांनी अशा छताखाली झोपली आमची तर फार कथा आहे आमचं लग्न झालं तेव्हा दादांना घरच नव्हतं इथून तयारी आमची फार तयारी खूप आहे मोठी घर नव्हतं आमच्या वडिलांना मी विचारलं दादा ज्या मुलाला घर नाही त्याला तुम्ही मला कसं काय येत लग्न झालं लग्न झाल्यावर जायचं कुठं ते म्हणले मुलगा होत करू एवढं माझं पूर्वी असं असं एवढं मला माहिती लाच मारी तिथं पाणी काढतो पाणी जाऊ दे आपण आता घर काय लागलं लग्न आणि गेलो त्या लोकांच्या घरामध्ये होत्या त्यांच्या परिस्थिती करायला 5-6 महिने पण 6 महिन्याने आम्हाला लगेच घर मिळालं नाही असं नाही भाड्याचं करू भाड्याच्या घरातून मात्र मी स्वतःच्या घरात गेलीच ते राहिले तेव्हा 22 वर्ष उलटून गेली संसार राहिला होता नाही मुलं कॉलेजला गेली तेव्हा आम्हाला छताखाली असल्या छताखाली झोपायला मिळालं दॅट्स इट हे भविष्य आहे मनुष्य आता पुढचं नाही सांगत आता असं जर मनुष्याचं हे असेल तर त्याला स्वतःच्या कर्तबगारीचा स्वतःच्या विश्वास असतो असं म्हणतो आपली पिढी तर सगळी प्रयत्नशीलच होती आपण कमवलेल्या ह्याच्यावर आपला खूप विश्वास आहे पण कमवलेलं आपलं नाही एवढं तुम्हाला नक्की सांग ठीक आहे ते असंच असतं जग आहे कमवलेलं आपण काय काय तसं काय नसतं ज्यांच्यासाठी कमवतो ते त्यांचं असतं आपलं नसतंच भगवंतांनी ही सोय करून ठेवलेली आहे त्याच्यात अध्यात्म घालायचं लक्षात अध्यात्म याच्यासाठी आहे बी केअरफुल अबाउट यू कळलं का मला अध्यात्म त्याच्यासाठी आणि देह त्याचा माध्यम आहे कळलं मी करू नका माझं करू नका तसं केल्याने सगळं बोकांडी येईल अध्यात्म विसरून जाईल सगळं बोकांडी येईल अध्यात्म विसरून जाईल त्या जागेवर भगवंताचं स्मरण इथं ठेवा म्हणजे तो तुमचं सर्व सोयी करेल काही कुछ भी करेल काय मायना काय होता आपला पहिला अर्जुनही असा एकदा गोंधळला काय देव सांगतोय म्हणे कृष्ण मला सकाळीच ना तू सगळे पुढे जमले त्यांच्या विरुद्ध मला ज्ञान देतो देतच काय माझे सगळे समोर दुर्योधन कसा का असेल आपण हेच म्हणतो प्रपंच कसा का असे ना माझा चुलत भाऊ आहे ना जाता येता का होईना मला विचारेल ना दुर्योधनाला सांगतो अर्जुनाला कृष्णाने हलवलं कोणत्या भ्रमात आहेस
म्हणले का भ्रमात कसले माझे चुलत भाऊ नाहीत? अरे तू गंगेत पोहत होतास तेव्हा त्याच्यात त्या पाण्यात विष टाकणारा हाच तो दुर्योधन. तुम्हाला लाक्षाग्रहात जाळून मारणारा हाच तो दुर्योधन. तुला आठवण येत नाही अर्जुना? अशी भगवंतांनी आठवण करून दिली. तेव्हा अर्जुना तू भ्रमात आहेस आणि म्हणून मग गीतेचा जन्म झाला. अर्जुनाच्या मोहातून गीतेचा जन्म झाला. म्हणून मोह अनाठाही असू नये. मोह छोटासा असा, थोडासा असा, आपल्यापुरता असा. सगळंच माझं मी कसं माझं होते तसं काही नसतं. माझं मी देव वर पडून घेतो. तुझं आहे का मग आणि फार तुझं करते का मग आणि आपलं काही नाही. म्हणून भगवंतांनी देहावर भक्ती शिकवली. बाबा हे सगळं तर तुझंच आहे ना, ते जाईल तेव्हा जाईल, पण तुझ्या घरामध्ये तू सावध हो आणि तू याच घरामध्ये भक्ती कर. माझे हा देह कोणाचा? त्याच्या आहे काय रे वाटते देह हा कोणाचा? हा आत्माराम त्याचा तो दिला. अच्छा, मग आत्मा जाणतोय सगळं तुमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय हे रेकॉर्ड सगळं तो करतो. असं हे राहू नका बेसावं. आपलं रेकॉर्ड आपण करावं. आत्म्याने कशाला केलं पाहिजे का? आपण भक्त आहोत. आता आपली कॅटेगरी वेगळी आहे सर्वांची. आपलं रेकॉर्ड आपल्याला माहित पाहिजे काय केलं. म्हणून आपल्याला मुक्त व्हायचंय ही इच्छा धरा कायम. मुक्त होण्यासाठी जे ज्ञान पाहिजे ते गुरूंनी दिले. फक्त त्या ज्ञानाचा हळूहळू विसर होऊ देऊ नका. रोज 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 आठवण करा. इथे आठवण करा. जायचं कसं इथे तुम्हाला साधनं पण दिलीत आम्ही. काय काय साधनं दिली? श्वास दिला. आम्ही नाही दिला, तो त्यानेच दिला. पण त्या श्वासावर ऊर्ध्व कसं व्हायचं ते आम्ही शिकवलं. एक श्वास वर घेतला की अगदी जवळ आहे. तुझे आहे परंतु जागासारखं चुकतंय. जागेला काय काय म्हणून तुझे आहे तुझं पाशी याला महत्व द्या जास्तीत जास्त. तुझे आहे तुझं पास तरी तू ते नको पुढचं जागा नाही. आपला श्वास योग्य ठिकाणी जाऊ. फार क्रोध आला का श्वासवर. फार आपल्याला लोभ येतोय का कशाचा? श्वास नाही म्हणले बुंदीच खावीशी वाटते. मग ते काय वाटते ना? नाही बंद केले मग ते. आता एकही करंजी नाही खाल्ली. अरे अरे मी आणून देऊ काय आपलं एक करंजी? आमच्या दळवी ताईंनी आणले सगळ्यांनी आणले. देऊ का? काय पेढा मुलांच्या ताकद मुलांना नाही, मला एकच द्या. मला या सगळ्या मुलांना द्यायचं ना प्रसाद. पेढा खा, करंजी खा, त्याला काय अनारस ते सोडलं नाही. अनारस बघ किती तुपातलं असतं ते खातात. या चांगल्या तुपात तळले. खा खा. खाण्याने काय नाही होत. सहन होईल तेवढं खायचं आहे आणि लगेच काय करायचं आहे. ते कसं पसवायचं ते तू बघ. म्हणजे ही आतडी आणि खालचं सगळं चांगलं राहील. म्हणजे खूप खायचं नाही याच्यासाठी. जरी थोडं खाल्लं समजा वाटलं खाऊ थोडं खा. आणि कसं पचवायचं ते कोणाला सांगायचं? तीच बघते ना आयडिया मस्त आहे. आपल्याला सगळं आहे असं आहे. म्हणून कृष्ण भगवानांचं सतत आदर्श घ्यायचा की बाबा भक्ती त्यांनी पण केली. लहानपणी गुरुकुल आश्रमात गेले, आदर्श आहे. सांदीपनींना शरण गेले. रोज सांदीपनींच्या आई साहेबांना त्यांच्या म्हणजे गुरुकुल आश्रमाच्या बायकोला त्यांच्या रोज म्हणायचे कृष्ण भगवान
तो सगळ्या जगाचा मालक आहे. तो म्हणायचा, माई मी किती सरपण आणून देऊ तुम्हाला चुलीला. ती डोळे वाटारायची, ऐक तू गप्प बस, असं करायचं. तो राजाचा मुलगा आहे. तो राजाचा मुलगा आहे. त्याला डोळे वाटून नाही जायचं, बघत दुसऱ्या कोणालाही पाठ सरपणाला हात लावायचा. तो म्हणायचा, बा असं नाही, मी आता गुरुकुल आश्रमात आलो. हे बरं, गुरुकुल आश्रमात भेद नाही. गुपचूप जायचा मोळी तोडायला, मोळी आणून द्यायची माईला. एकदा निघाला गुरुकुल आश्रमातून घरी. गुरुजी आणि म्हणजे त्यांचे गुरु आणि माता सगळे रडायला लागले. कृष्ण म्हणजे कोण आहे? आपल्या देहामध्ये सुटणारा श्वास म्हणजे कृष्ण आहे. घेणारा श्वास राम आहे. राम, कृष्ण आणि हरी कुठं आहे? थांबतो कुठं श्वास? कसा श्वास जातो सांगा, कोण सांगतो? श्वास घेतला कसा जातो सांगा, शरीरावर हात ठेवून कोण सांगतो? श्वास जातो कसा आतमध्ये माहिती आहे सगळ्यांना. असा इथून इथे गेला, तिथून परत येऊन खाली येताना तो घेतलेला श्वास थेट आत जाऊन मूलाधार चक्रापासून पोहोचतो. त्याचं नीट लक्षात ठेवा मार्ग. आणि त्या मूलाधार चक्रावरून एक तरी इच्छा घेऊन श्वास वर उठतो. तसा नाही. इच्छा नको असेल तर सिद्धासन शिकायचा. पण आता जाऊ दे, तुम्हाला कोणाला येतच नाही सिद्धासन, ते सोडून दिले. प्रयत्नशील नाही चालू. तुम्हाला येतं कसं येतं बाबा बाई, तुम्हाला येतं, तुम्ही प्रयत्न केले का? नाही अजून. नाही नाही, हे मागचे अजून नाही प्रयत्न केले. सिद्धासनाने वासना जातात. मज्जा आहे. बर देशमुख तुम्ही नाही सुरुवातीला आता नाही की मला मान्य आहे. आता वयोमानाप्रमाणे थोडं आसनाचा त्रास होतो, मान्य आहे. हा काय सांगत होते मी? वासना कशा घालवायच्या त्यासाठी अर्ध सिद्धासन. पण ते आता येत नाही कोणाला. ठीक आहे, किंचित संकल्प करा. ईश्वरा, हे प्रभू, हे जगदीश्वरी, हे माते. आपल्याला मायेच्या अतीत प्रार्थना म्हणायला पाहिजे. हो हा, या सत्पुरुषांनी त्याच्यासाठी इथं बाई बसवली. तुम्हाला शक्ती कळावी, तुम्हाला माया कळावी आणि मायेच्या अतीत जायचं आहे हे कळण्यासाठी इथे त्यांनी स्त्री बसवली. लक्षात. कोणाला कळलं नाही. आय एम सो सॉरी. त्यांना म्हटलं बाई कशी बसवत, आपल्याला नाही वाटत. आपल्या शास्त्रामध्ये भारतात हिंदुस्थानचं शास्त्र त्याच्यात बाईला किंमत नाही. ते सोडाच. त्याचं मी समाजाचं बरून बरून थकले आणि मी काही करू शकले नाही. त्याच्यातही मी थकले. त्यात काय मी करू शकत नाही. पुढे ही जी शक्ती आहे ती स्त्री वाचक असली तरी जी शक्ती माया शक्ती आहे ती आहे. ती मायेच्या आधी मनुष्य जाऊच शकत नाही. आपल्याला जिवंतपणे मायाच तर चळते. मग काय करू? एक दिवस मायेतच जायचं. तूच झालं की कुठेही नेतात. ते झालं मग मागचे जन्म पाहतात. तुमचं काय रेकॉर्ड आहे ते तपासतात. जसं रेकॉर्ड असेल तसं कोण काही कळत नाही. दॅट ही त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेला शरण म्हणून मध्ये आई आहे. आई म्हणजे माया. पण आईचा उपयोगच कोण दुरुपयोग करत असेल. कशाची आई, कशाची बाई. आई म्हणजे पण एक बाईच. चला, शरण जाणं जर कळलं नाही तर शक्ती काही करू शकत नाही. नुसता श्वास घेतला ध्यान केलं, श्वास घेतला ध्यान, हे कृत्रिम झालं. आपल्या ठिकाणी जी शक्ती आहे, आम्ही का गेलो पुढे? ते सांगेल तसं बरोबर केलं. एक कण इकडं नाही तिकडं, म्हणून आम्ही पुढे गेलो. आमची तरी काय प्राज्ञा आहे पुढे जायची. म्हणून अर्जुना,
सगळ्या शरीरातली इंद्रिय समजावून घ्या, त्यांच्या शक्ती समजावून घ्या, माया आहे ती समजावून घ्या. आपण जे भुललो आहोत संसारात ती माया आहे. पण आपल्याला सावध करणारा मध्ये कोण भेटला? सद्गुरू भेटला. त्याने सावध केलं. मायेला पण त्या सगळ्यांना सावध केलं. अनुग्रह म्हणजे शरीरातली माया पण सावध. पण मायेला आपण शक्ती म्हणा, आई म्हणूया, म्हणजे ती आपल्याला इथपर्यंत शक्ती नेते. बाकी पण जरी ज्ञान अवघड असलं तरी ते कायम त्यांना बघायची अवस्था आहे, कायम आपल्या लक्षात आहे. मग माईंना विचारलं, माई मी सरपण आणून देतो ना? त्या म्हणल्या नाही, तुला पुढं गेल्यावर खूप मोठं काम करायचं. म्हणजे कोणतं? भगवान श्रीकृष्ण आश्रमातून निघाले घरी, त्यांची वर्ष संपली तेव्हा परत हात जोडले, म्हटले माई मी तुझ्यासाठी काय करू शकतो? ती म्हणे थांब, आता तुला मोठं काम करायचं. आणि दोघांनी मिळून सांगितलं, समुद्रातल्या राक्षसांनी तुमचा मुलगा, आमचा मुलगा पळवून नेलाय, तो आम्हाला जिवंत आणून दे, ही गुरुदक्षिणा. आपली गुरुदक्षिणा म्हणजे काय? 100 रुपये ठेवले की झाले, आगे चला, आगे बढो. नाही तसं नाही का, ताकद असली तरी समुद्रात जायचे आहे स्वतःला करायचे. जरी ताकद असली तरी समुद्र आटवला नाही त्यातले. समुद्रात उडी मारून गेले, त्या राक्षसांची झुंज केली. काहीतरी गोष्ट आहे, मला एवढी माहीत नाही की सांदीपणीच नाही, त्यांच्याशी काहीतरी वैर होतं कुठल्या तरी राक्षसाचं. पांचजन्य का? आणि मग तो यांच्यात मुलांना पळवून खाली समुद्रात नेऊन मारतो. भगवान श्रीकृष्ण सरळ त्याच्यावर चाल करून गेले, त्याचा पराभव केला आणि यांच्या 21 ते 22 वर्षाच्या मुलाला असं तरुण करून असं जिवंत आणून गुरूंना अर्पण केलं. ही म्हणतात गुरुदक्षिणा. अर्पण केलं, नंतर हात जोडले, म्हणजे माऊली आता येऊ आपण केलं. त्यांना सुखी केलं, त्यांचा प्रपंच त्यांना दिला. एवढे मोठे गुरु होते तरी काय मागितलं? गुरुंनी नाही मागितलं, आईने मागितलं, सांदीपणीने नाही, सांदीपणी नाही मागितलं. ती नेहमी सांगायची, अगं हा मुलगा नाहीये, मुल नाहीये, हे ब्रह्म आहे. तिला काही कळलं नाही. म्हणजे तुम्ही काही म्हणा, ब्रह्म म्हणा, आत्मा म्हणा, माझा मुलगा माया. माया ही मायाच असते. मायेला काही कळत नसतं ब्रह्म. तिला मायेचं कार्य मोठं आहे. पोरगं रडतंय, बाप काय करतो? तोंडात ठेवतो, खाडतं, ते अजून बाबा पसरतं मोठं. आई जवळ ओढते आणि मायेने हात फिरवते. तेव्हा लगेच मुलगा पदराखाली लावतो आणि हसतो, रे आई आता बरं वाटते काय? नुसतं मारते म्हणते, त्याला काय कळलं? अक्कल आणली मुलं लगेच अक्कल काढून बिडून मोकळे होते. त्याला काय अक्कल नाही, त्याला दिला बरं हे सगळं. हल्ली आता कलियुग आले. मला या दीपावलीत असं का वाटते, आता खरं कलियुग आहे. मला कोणाला अनुभव येतात, खरं कलियुग आता आले असं वाटतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाने ते कर्तव्य केलं आणि गुरूंच्या आश्रमातून परत गेले. या सगळ्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला यायला हव्यात, त्या सगळ्या भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात आहेत. तर बघा, त्यांचं चरित्र आदर्श काय ते याच्यासाठी पूर्ण पुरुष ज्याला आपण म्हणतो ते. आणि मग प्रपंचात गुंतले का ते? काय केलं ते जाऊ दे, बाकीचं फार. किती बायका होत्या ना? नाही ते आणि किती पत्नी किती होत्या? 2च होत्या. जांबुवंतीच्या गुहेत आम्ही गेलो. तिथे गीता त्यांना महाराजांना माहिती. जांबुवंतीच्या गुहेत आपण, तुम्ही होता गेलो आणि जांबुवंतीच्या गुहेत आम्हाला नेलं गेलं. मी बरंच बसले, कंटाळा आला. झाडाखाली मी झोपून घेतलं स्वतः. म्हटलं तुम्ही जा बघून या. मी झोपते, उन्हाचा काळ होता, मला झोप लागली ढाराढोक वर एका झाडात. हे सगळे त्या गुहेत गेले. तिथं यांना सूचना यायला लागल्या, त्यांना बोलवा, त्यांना बोलवा, म्हणजे मला माताजींना बोलवा. मग सगळे परत आम्ही तुम्हाला बोलत नाही, चला गेले.
म्हटलं काहीतरी नक्की काम असेल. जांबुवंती गुहेत गेले आणि बसले. मला प्रचंड ध्यान लागले. ध्यानात सगळेच गेले. मग खूप छान काही सूचना आल्या. त्यात एक सूचना आहे, भगवंतांनी यांना सांगितली ती सूचना ध्यानामध्ये विवेक महाराजांना, की ती जांबुवंती गुहा जी आहे तिथे मी गीता दिली आहे. जांबुवंती भगवंतांनी स्वतःच्या जीवनात आलेल्या प्रत्येकाला गीता भेट केली. नुसतं प्रेम नाही केलं एवढ्या बायकांवर. कशाला प्रेम करतो? एक माणूस काय किती बायका सांभाळू शकेल? शेवटी का बाई सांभाळण्याचा काय उद्देश आहे? इतकं कोणी मनुष्य करू शकत नाही. एकच बाई सांभाळता येत नाही, दुसरी कशी सांभाळणार? साधी गोष्ट आहे. मुलींना काय काय संशय येत असतो त्यांच्यासाठी सांग. असं आहे. तेव्हा तिथे गेलो, ध्यानाला बसले. मग त्यांनी सांगितलं आम्ही जांबुवंती ग्रंथ, जांबुवंतीला मी तिथं दिलेला आहे, गीता दिलेली आहे आणि तिचा उद्धार केला. तिला पत्नी करून घेतली ना. श्रीकृष्ण भेटले की बायको व्हायचं, आम्हाला पत्नी व्हायची. बरं चला, प्रत्येक बाईची इच्छा आहे. फक्त एकच बाई मेला त्यांना अशी भेटली की जी म्हणली मला माझा उद्धार करायचा. बायको नाही झाली. अजून बऱ्याच बायका झाल्या नाही. असं आहे. श्रीकृष्णाची बायकोच का व्हायचंय? त्यांच्या बरोबर उद्धार आपला होईल म्हणून बायका खूप झाल्या ना. कळलं? तर जांबुवंतीला दिलेला जो ग्रंथ आहे तो काळाच्या ओघात नष्ट झालाय. तर तो आठवून तुम्ही पुन्हा लिहा अशी आज्ञा हो ना. तुम्हाला लिहायला सांगितलं जांबुवंती गीता. तुम्हाला लिहायला सांगितलं आम्हाला. ते तर ह्यांना लिहायला ऑर्डर लिहिते. कुठेतरी आठवेल त्यांना जांबुवंती. ते काय बसली समोरचे जांबुवंतीला समोर बसलं तर लिहायची गीता. आवडत आहे. सांगितलं ग्रंथ लिहून घे. ग्रंथ लिहून घे. त्याला तेवढं आहे. भगवंताची कृपा आहे, गुरुची कृपा आहे आणि स्वतःची बुद्धी पण आहे. त्यामुळे ते लिहू शकते. कधीतरी लिहून टाकायची, तिथं जाऊन अर्पण करा विषय. होईल मग मोरे कृष्णाच्या ऑर्डर आहे ना. मोर्या देणार का भगवंताची ऑर्डर आहे ती सांगण्यामागे काहीतरी भगवंताचा उद्देश असेल की बाबा जगाला उपयोगी म्हणून म्हणत असत ती द्या असं आहे. म्हणून अर्जुना भक्ती किती जणांना सांगितली कृष्ण स्वतःच्या जीवनामध्ये येऊन माणसाने हे करावं. मला जे जे आपण असे ठावे जे जे दुसऱ्याशी शिकवा द्यावे किंवा शिकवा. आपल्याला जे ज्ञान असेल ते द्यावं हे करा आणि प्रसंग पाहून द्यावं. एक जणाचं चाललं होतं तिकडे, तिथे एक जण चालला होता त्या समूहामध्ये. तिकडे म्हणजे कळलं समूहात चालला होता, माणसं रडत होती पुढं. हा चालला होता मागे मागे. तर एकाने मागच्याला बोलवलं इकडे. तुला काय त्यामुळे काल गुरुने शिकवलेलं तुला सांगू का? म्हणजे ती थोबाडी म्हणणार प्रसंग काय तू सांगतोस काय? ज्ञानाला तसा वातावरण पाहिजे, तसा प्रसंग पाहिजे, वातावरण प्रसन्न पाहिजे. असं याच्यात ज्ञान सांगावं. कुठे सांगायचं ज्ञान? कांदा चिरताना एक वेळ म्हणायचं सांगा मला श्लोक. कसं सांगायचं? कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं सांगा. तो आठवण करून देतो. ते नको आम्हाला हार्मोनिय वगैरे नको. तो आठवण करून देतो. चित्त विरघळवा भगवंताच्या नामात डोळ्यात पाणी आलं. देवा कधी भेटतोस सगुण या निर्गुण बोलली. स्वप्नात तरी देव येऊ दे. आपल्या स्वप्नात कोण येतो? नाही काल झोपले तर ते स्वप्नात माझी आत्ते बहीण आली. तिने सांगितलं कसे असतील तसं माझ्याकडे लगेच ही चालली पिशवी करून तिकडं. उपयोग काय? काय देणार आहे? आत्ते बहीण, मामे बहीण, मामे भाऊ, शेजारी कोण आले पंतप्रधान तरी काय देणार आहे? या संसारातला कोणी मनुष्य तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. एकच देतो तो म्हणजे तुमच्यातला सद्गुरू. तुमच्या ठिकाणी ज्याने श्वास घातला, ज्याने आपल्या जीवातला मंत्र टाकला तो सद्गुरू
तुमच्यासाठी काहीतरी करू शकेल. अदरवाईज नो बडी इज देअर. कोणीच नाही काय करू. जीवन जगताना लक्षात ठेवा, आपला फक्त एक सद्गुरू आहे. त्याचे अभंग आहे, आपला फक्त एक सद्गुरू आहे. आपल्याला कोणी नाही ही बुद्धीवर बेबुवा चिंता चिंता. जे आहेत ते आपले सखे आहेत सगळे, त्यांच्याशी प्रेमाने वागा. पण आपली एक भूमिका आत पाहिजे, स्वतंत्र. एवढं लक्षात ठेवा, स्वतःची एक भूमिका आत स्वतंत्र ठेवा. मी या जन्मी आहे, परंतु मला आता ईश्वराचं नाम, ईश्वर आत ठेवला पाहिजे. त्याची स्वतंत्र खोली आहे, ती म्हणजे इथे. अर्जुना, प्रथम जाण बुद्धी जे तेज तत्वाची आधी, पुढे जी सत्वगुणाची वृत्ती, तिथं जाऊन स्वतःला ठेवा वेगळं. किती कोणासाठी काही कराल हे तुमचं नाही, लक्षात ठेवा. पडेल जाईल, अनुभव घेऊन परत तिथं गेले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ईश्वर आपल्या बरोबर आहे, सद्गुरूंनी आपल्याला दिलेला आहे. फक्त मलाही एक कळलंय सत्य की वय झाल्यावर मनुष्य एकटा कुठे राहू शकत नाही. त्याचा लोक फार फायदा घेतात की आपण आपलं भीत असतं, पण मी तर काय भेटणार नाही आता कशाला. आपण डर नाहीये. त्याचं तरी काय करतो देव ते तरी शेवटी. तेव्हा डरना नाही हा पण एक मंत्र आहे. ऐक, सिद्ध मंत्र, सिद्ध मंत्र, डरना नाही. कळलं तो? आयुष्यामध्ये आपल्या जे वाट्याला आलंय ते छान करा, मुलाबाळांना द्या, सगळ्यांसाठी करा, आपणही सगळ्यांसाठी करूया. पण शेवटी आपल्यासाठी कोण आहे याचा विचार करून सावध राहून स्वतःच्या ठिकाणी इथे नमस्कार करा. लक्षात ठेवा, देह पांगळा बिंगळा होऊ द्यायचा नाही. ते आता तुमच्या हातात आहे. शक्तीच तुमच्या हातात दिली, ती पांगडी बिंगडी काय करणार नाही तुम्हाला. कुठेच काहीच पंगुत्व येणार नाही, अशी सिद्धी तुमच्या प्रत्येकाजवळ आहे. ती उपयोगात आणा, ती उपयोगात आणा. सिद्धी पाहिजे प्रत्येकाला. की श्वास घ्या किंचित रोज सकाळी, आपल्या ईश्वराला सांगा, देवा मला तुझ्याशिवाय कोणी नाही हे पहिलं सांगा, उजाडता. म्हणजे तो लक्ष ठेवील तुमच्यावर. वरून काय होते, जर काय त्याला नाही घेतला तुमच्या शरीरात, तर देह पांगळा कुठं ना कुठं तरी होणार 100%. ही परिस्थिती आहे, हे एक युग आहे. सगळीकडे माया पसरलेली आहे आणि माया आंधळी आहे, ते काहीच बघत नाही. कलियुग दुस्तर आहे. कोणी कोणाचं नाही हे गिरवून ठेवा मला. निगेटिव्ह प्रवचन सांगते असं तुम्हाला वाटेल, पण निगेटिव्ह नाहीये. ते जे पाहिजे आहे तेच आहे. पण ते मुद्दाम पाडव्याच्या दिवशी का सांगते, सगळेजण आलेत म्हणून, आणि आपल्याला ही गरज आहे. लक्षात ठेवा, आपण आता प्रसन्नच आहोत. येतोय प्रापंचिक सत्ता जे आहे किंवा प्रापंचिक प्रसन्नत्व जे आहे ते सर्वांना मिळावं, ही तर इच्छा आहे. छान आहे सगळ्यांना, म्हणजे आनंदाचा उत्सव आहे, आनंद आहे सगळा. निगेटिव्ह बोलू नये, पण हे निगेटिव्ह नाही, हे खूप पुढचं तुम्हाला मी पॉझिटिव्ह आणि ते पाडव्याच्या दिवशी सांगितलेलं जास्त लक्षात राहील. मनुष्य नाही का, म्हणून सांगतो की भ्रमात राहू नका. भ्रम आहे सगळी, भ्रमात राहू नका. हा माझा आहे, तो माझा आहे, ते माझं आहे. एका क्षणात भगवंत भ्रम घालतो. भ्रमात न राहणे. जे साधक आहेत त्यांच्याशी मला बोलायचं, बाकी नाही. 12:30 झालेले आहे आणि आता याचा उहापोह करूया, बरं चांगला करूया. गीत आहे एक प्रेमल गीत म्हणून, त्याचा उहापोह सांगितलेलं जे विज्ञान आहे ते श्वासावर अवलंबून आहे. लक्षात, मी आहे म्हणताना कोण आठवलं पाहिजे सांगा मला. जोशीताई, मी आहे कोण? हा बरोबर, तुम्ही चुकणारच नाही आता मला माहिती. सांगा,
सद्गुरू सद्गुरू कशाला पाहिजे तुमचं घेता येईल सद्गुरूचा काय उपयोग आहे का हो? सद्गुरूचा काय उपयोग? दिनेशमुळे कळले का हा? दिनेशमुळे कळले का कुटुंबासाठी त्यांनी सांगितलं सद्गुरूचा आहे ईश्वर आहे ना बस मी आहे म्हणताना कोण आठवलं पाहिजे श्वास श्वास म्हणतो ना मी मला वाक्याचं काय नाही म्हणायचं श्वास म्हणतो मी आहे कळलं मग आपलं तिकडे लक्ष दिलं मी म्हणजे उगवट्याने नाही आला पाहिजे मी म्हणजे कसा आला पाहिजे नम्रतेने आला पाहिजे मी आहे किंवा जागृततेने आला पाहिजे जागृत अवस्था पाहिजे अशा रीतीने या पाडव्याच्या निमित्ताने दीपावलीला आपल्या अंगणामध्ये आपल्या देहाच्या अंगणामध्ये बुद्धीच्या अंगणामध्ये लक्ष लक्ष दीप उजळू देत लक्ष दिव्यांचा प्रकाश बुद्धीच्या अंगणात पडू देत आणि प्रत्येकाला सद्बुद्धी येऊन आपल्या ठिकाणी आपण स्वतःला सावरायचं आहे कारण आता आपली वय झालेल्या मनुष्यांना स्वतःला सावरायचं कसं हे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये पदोपदी सांगितलेलं आहे तो धडा घ्यायचा आणि आपलं आयुष्य अत्यंत उलट काय तुम्हाला सांगू का प्रसन्नता येते का आपल्याला हे सगळं दिलंय देवा दिली इंद्रिये हात पाय का डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडसे नारायण परका चित्ती मदका चित्ती न मनुष्य चित्त धरतच नाही तुकाराम महाराज तुकारामांना फार राग यायचा जितके तुकाराम तत्वज्ञ तितके आपली खाली भूत चरित्र दाखवले त्याच्या विरुद्ध विरुद्ध दागिने घेऊन आला या बाईने सगळे दागिने स्वतःच्या अंगावर चढवले मुलांना घातले साधं आहे सरळ त्याचं मनुष्य आहे साधं ते येत ते दाखवले साधा मनुष्य आहे आणि तत्वज्ञ मनुष्य येतो आणि त्या हा सगळं काढून घेतलं ती म्हटले आम्ही मेला असंच मरायचं ती बाई म्हटली आम्ही असंच मरायचो तरी तसंच म्हणून प्रत्येक क्षण आपल्याला गुरुजींनी आपल्याला आम्ही काय शिकवलं तुम्हाला की संसारात राहण्याची आपली जागा आहे काय विशेष आपलं खरं तुम्हाला सांगू का गुरुजींनी काय आयडिया दिली झाडीत गेलेलं बरं असं वाटतं असं संसारात तप्त केलं सगळ्यांना त्या तप्ततेची एकच विश्रांती आहे हे ठसवून दिलं आपल्या समर्थ की बाबा रे किती तप्त झाला तरी श्वास वर घे बुद्धीत जा तुझा आत्मा तिथं आहे ती तुझी विश्रांती तुम्ही बघा प्रत्येक श्वास वर घेऊन जर एखादा बीजमंत्र आपण म्हटला किंवा ईश्वराचं स्मरण केलं तर तिथं आपल्याला सुख वाटतं काही नाही बाकीच्या दुसऱ्या क्षणाला आपलं सगळं जातं आपण सगळं विसरतो असा मग वाईट गोष्टींची आठवण काढायचीच नाही काढली तर यायची श्वासाबरोबर कुठे न्यायची आणि म्हणून प्रपंचामध्ये कोणाचाच वैरी व्हायचं नाही मी तुम्हाला सांगतो कोणाच्याच वाकडं जायचं नाही वाकडं जाऊन कधीही चांगलं होत नसतं सरळ राहायचं प्रपंचामध्ये भांडण नका सारखं जो भांडला आपलं काही केव्हा जा आपला काहीच दोष नाही जर तो वाकडा असेल तर नक्कीच वाकडा मग आपल्यासारखं वाईटच वगैरे असं आहे असंच आहे म्हणून भगवद्गीतेमध्ये जे जे अशाच अध्यायाची जे सुरुवात आहे ती तुम्हाला सांगितली आणि पुढचं एक सूचना सांगते की आता फेब्रुवारीच्या गुरुप्रतिपदेला या ठिकाणी आपण विवेक महाराजांना स्थानापन्न करीत आहोत ही घोषणा आज तुमच्या सर्वांच्या समोर करते त्याचं कारण आहे आता माझं एक वय झालं खूप वय 80च्या आता 80 होईल 1-2 वर्ष एखाद्या वर्ष म्हणून आता 80च्या नंतर मनुष्य काय करणार एवढा म्हणून मी पण थोडी विश्रांती घेईल थोडी इथे येईल थोडी विनायक परंपरा राहील जरा मज्जेचं आयुष्य मला जगू द्या थोडंसं किंवा आज मी जाहीर करते फेब्रुवारीच्या 2 तारखेला गुरुप्रतिपद आहे त्या दिवशी विवेक महाराजांची या गादीवर स्थापना होईल कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अरे करा की घोषणा
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, स्वामी महाराज की जय, परमहंस समर्थ श्री सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय, अनंत कोटि ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय, राजेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणि आत्मबोध विरचित गणपति महाराज की जय, मयुरेश समर्थ. आणि आता तुम्हाला तिकडचं सांगते थोडं की तिकडे खूप कामं येऊ पडली, त्यामुळं दोन असं एक विभागणी कामाची करणं गरजेचं आहे. खूप कामं म्हणजे ती टेकडीची सगळी त्या टेकडीचा उद्धार बहुतेक आता आलेला आहे. त्यामुळे माणसंही तशीच मिळाली, त्यांनी आम्हाला आश्वासनही दिलं हे काय बिन पैशाचं होणार नाही, सर्वांच्या सल्ल्याने आणि सर्वांच्या काय म्हणतात ते हां सर्वांच्या सहकार्य. मदतीनेच हे होणारे कार्य आहे. त्यासाठी आपले प्रयत्न पण चालू झाले. तसं सगळं खूप काम आहे आणि कामं असल्यामुळे तिथे एक जण असणं गरजेचं. तुम्ही असं ठरवलं आता वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे जो माझा अत्यंत आवडीचा विषय आहे, अत्यंत इथला विषय आहे. मला खूप आवडतात पाखरं झाडं काय पलीकडे त्यांचं माहिती माझ्याशी ते सगळे बोलतात, सगळे छान छान गप्पा मारतात, म्हणून मला खूप आवडतं. कदाचित मी आता तिकडेच राहील, तिकडे येणार नाही असं नाही, येणार आहे, तुम्हाला सांगणार आहे, सगळं करणार आहे, पण थोडासा बदल होईल तो सर्वांनी कृपा करून स्वीकारा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आणि त्यासाठी काय कोणी वाईट नका वाटून घे. विवेक महाराज लहानपणापासून तुम्ही तुमचा मुलगाच आहे, तो तुम्ही त्यांना पाहता, त्यांचं चरित्र तुम्हाला माहिती आहे, ते सगळ्या दृष्टीने उत्तम आहे, चांगले आहे आणि ते शिकवायला पण खूप चांगलं आहे. अभ्यासही त्यांचा झालेला आहे. त्यामुळे त्यांनी मुद्गल पुराणाबरोबर ज्ञानेश्वरी सांगितली तरी ती इष्ट आहे, एवढं लक्षात. ज्ञानेश्वरी फक्त ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे असं नाही. मुद्गल पुराणात एक मुख्य सूत्र आहे की चरित्र आहे कोणाचं तरी, त्या चरित्राबरोबर ज्ञानेश्वरीचा सिद्धांत असं जर आपण मांडायला शिकलो तर ते खूप छान आहे. ज्ञानेश्वरीचे सिद्धांत आहेत सगळे, त्याच्यात काय समजून सारखं सांगितलेलं नाही. त्यामुळे सिद्धांत अधिक चरित्र हे आपल्या बुद्धीमध्ये पटकन बसतं. तर ते जे सांगतात ते खूप उत्तम ज्ञान आहे. सर्वांनी ते मान्य करा. तुम्हाला तर आवडतंच, एरवी तुम्ही बसता सगळे छान, त्यामुळे ते मान्य करा, ते सगळं शिका. मी काय अजून अगदी उद्याच कुठं चाललेले नाही, तुम्ही तोंड कोणी बारीक करायची गरज नाही. माधुरीताई तसं काही नका करू प्लीज. हां तसं नका करू, मला रडू येईल. आता एक लक्षात ठेवा, इतिहास असतो, इतिहास आहे, एक राजा जातो दुसरा राजा येतो, दॅट्स नॉर्मल. ही स्थिती आहे निसर्गाची, ही कधीतरी नॉर्मल जशी चालते तशीच इथे चालणार आहे. त्यामुळे नॉर्मल राहा सर्वांना आणि जे जे येतंय ते ते नीट मानून विश्वाचं आहे असं मानून सगळ्यांनी ते सिद्ध करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री मयुरेश.